नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट कन्सॉलिडेशनच्या मूडमध्ये होतं. त्यातून एक्सपायरी अगदी नॅरो रेंजमध्ये मार्केट फिरत होतं. त्याचबरोबर व्हिक्स 17च्याही पुढे गेला होता. त्यामुळे मार्केट त्याच्यात व्होलटाईलही होतं. त्यामुळे तुम्ही ऑर्डर काय लावायची हेही कळत नव्हतं. ती ऑर्डर एक्झिक्यूट होईस तोपर्यंत मार्केट बदलत होतं. म्हणजे आपण ऑर्डर लावली आणि तेवढ्या वेळामध्ये मार्केट रेडमध्ये येऊन गेलं की ती ऑर्डर उपयोग नाही. म्हणजे नुसता दिवसभर ऑर्डर मॉडिफाय करायचाच उद्योग होत होता. इतका मार्केटमध्ये बदल होत होता आणि तो होणारा बदल टिकावही धरणारा नव्हता. म्हणजे 50 पॉईंट मार्केट तेजीत गेलं की लगेच दुसऱ्या मिनिटाला मार्केटमध्ये मंदी येत होती. इतकं मार्केट व्होलटाईल होतं. त्याच्यात बरेचसे रिझल्ट लागले. आय ओ सीचा रिझल्ट चांगला लागला. त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यूसुद्धा वाढलं. त्यांनी 3 रुपये डिव्हिडंडही दिला आणि मार्जिनही वाढलं. फेडरल बँकेचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही कमी झाले. अडाणी पॉवरचं प्रॉफिट कमी झालं पण रेव्हेन्यू मात्र वाढलं. रुपया आज 77 पैसे मजबूत झाला आणि 84.63 या लेव्हलवर रुपया होता. अजंता फार्माचं प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढलं. मार्जिन मात्र अजंता फार्माचं कमी झालं. वेदांताचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. बंधन बँकेचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. ग्लँड फार्माच्या नव्या औषधाला US FDA कडून परवानगी मिळाली. त्या औषधाचं नाव कठीण आहे. तुम्ही औषधाचं नाव गुगलला पाहू शकता. त्याचबरोबर झायडस लाईफच्या टॅबलेटला नियासिल असं टॅबलेटचं नाव आहे. झायडस लाईफच्या एक्सटेंडेड रिलीज टॅबलेट्स US FDA कडून या टॅबलेटला परवानगी मिळाली. हे कोलेस्ट्रॉलवरचं औषध आहे आणि या औषधाचा अमेरिकेतली विक्री 55 लाख रुपयाचा व्यवसाय आहे. $55 लाख. वरुण ब्रिव्हरेजेसचा कन्सॉलिडेटेड रिझल्ट आहे आणि YOY सुद्धा आहे. प्रॉफिट वाढलाय, त्यांचं रेव्हेन्यू पण वाढलाय, पण मार्जिन मात्र अगदी किंचित पण कमी झालंय. 22.9 वरनं 22.8 एवढं मार्जिन झालंय. व्हॉल्यूम ग्रोथ 30% झाली आहे आणि ऑर्गॅनिक व्हॉल्यूम ग्रोथ 15.5% एवढी झाली आहे. आज ऊसाची FRP जाहीर करण्यात आली आणि FRPला 15 रुपये प्रत्येक क्विंटल
एवढी वाढ देण्यात आली. पूर्वी 340चा रेट होता, तो 355चा करण्यात आला. आता FRP म्हणजे फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस, म्हणजे योग्य असणारी, रिझनेबल असणारी आणि ज्याच्यातून त्यांना कॉस्ट जाऊन काही बेनिफिट मिळू शकेल अशी प्राईस. पण ही किंमत वाढवली की त्याचा भार शुगर इंडस्ट्रीवर पडतो, कारण तेच शेतकऱ्यांकडून ऊस घेतात. म्हणजे ऊसाला जादा भाव द्यावा लागला की त्यांची कॉस्ट वाढते, कारण शुगर इंडस्ट्रीचा ऊस हे रॉ मटेरियल आहे, त्यामुळे त्यांची कॉस्ट वाढते आणि शुगर इंडस्ट्रीचे प्रॉफिट किंवा मार्जिन कमी होत असतं FRP वाढवली की. म्हणून आज सगळे साखरेचे शेअर मंदीत होते. HPCLनी ॲडनॉक ट्रेडिंग बरोबर LNG सप्लायसाठी करार केला. कॉरोमंडलचा रिझल्ट लागला. कॉरोमंडलचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं आणि मार्जिनसुद्धा वाढलं. पूर्वी जी FRP होती ती FRP ज्याच्यातून 10.25% एवढी रिकव्हरी होती आहे ज्या ऊसातून, त्याला 340 रुपये प्रति क्विंटल एवढा दर दिला जात होता. आता हा दर 355 रुपये प्रति क्विंटल एवढा दिला जाईल. ग्रीव्ज कॉटनचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं, मार्केटने चांगला रिस्पॉन्सही दिला, शेअर चांगला वाढलाही होता. 209 रुपयाच्या आसपास शेअरचा भाव गेला होता. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, त्यांचं रेव्हेन्यू कमी झालं, ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA कमी झाले, प्रॉफिट कमी झालं. गो फॅशनचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. गो फॅशनचा रिझल्ट चांगला आला आहे. क्रिसिलचाही रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. पण एक्साईडचं प्रॉफिट 254 कोटी, त्यांचं रेव्हेन्यू 4159 कोटी, पण मार्जिन मात्र कमी झालं आहे 11.2% आणि हा रिझल्ट स्टँडअलोन आहे. ते 1200 कोटी रुपये एक्साईड एनर्जीमध्ये गुंतवणार आहेत. म्हणजे त्यांची नवीन डिव्हिजन ते करणार आहेत, त्या डिव्हिजनमध्ये ते तेवढे पैसे गुंतवतील. बरेच रिझल्ट लागले, पण रिझल्टला एवढा तुफान ज्याचा रिझल्ट आहे त्यालाच मार्केटने रिस्पॉन्ड केलं. आणि बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व याचाही समावेश, म्हणजे व्हिलन ठरले आजचे दोन्हीही ते शेअर. तर दोन्हीही शेअर अख्खा वेळ पडत होते, कारण त्यांनी गायडन्स कमी दिला आणि ऑलरेडी जो रिझल्ट लागला आहे त्या रिझल्टचा परिणाम 9100 9200 हा जो भाव होता त्या भावामध्ये तो परिणाम समाविष्ट झालेला होता. म्हणून आज शेअर पडला आहे. पण त्या भावामध्ये बोनस, स्प्लिट, डिव्हिडंड याचा मात्र समावेश नव्हता. पण त्यांनी गायडन्स मात्र कमी दिला आहे, ते मार्केटला आवडलं नाही, म्हणून शेअर पडला आहे.
जर मार्केट सावरलं तर परत शेअर पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याची प्रगती दाखवत राहील. कुणीही आज शेअर पडलाय म्हणून घाबरायचं कारण नाही. तो त्या वेळेपुरता परिणाम असतो. चांगल्या कंपन्या किंवा क्वालिटी कंपन्यांचे शेअर पुन्हा मार्केटबरोबर सुधारत असतात. कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही. उद्या मार्केटला सुट्टी आहे. तर आता आपली भेट शुक्रवारच्या दिवशी सकाळच्या व्हिडिओच्या वेळेला होईल. बघूया आता शुक्रवारी काय काय होत आहे. कारण एकदम व्होलटाईल मार्केट आहे. सगळीकडे युद्धाचे ढग आहेत. त्यामुळे कोणालाही जास्ती पोझिशन ठेवण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आणि उद्याची सुट्टी, एक्सपायरी सगळंच एकत्र आल्यामुळे मार्केट व्होलटाईल राहिलं. आता शुक्रवारी काय काय होतं आहे ते आपण बघूया. नमस्ते.